संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे रखडलेलं आहे। गेल्या 40 वर्षांपासून या स्मारकाचं काम रखडलेलंच आहे। 80 लाख खर्च करूनही शंभूराजांचं स्मारक अपूर्णच आहे। राज्यकर्त्यांकडून छत्रपतींच्या स्मारकाची अवहेलना सुरू आहे। शंभूराजांच्या स्मारकाच्या उपेक्षेला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय। शंभूराजांचं कसबा गावातील स्मारक कधी होणार यात असं देखील सवाल आता विचारला जाऊ लागलाय। स्मारक उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। शंभूराजांच्या स्मारकासाठी झी24 तासनं मोहीम हाती घेतलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरच्या ज्या कसबा गावामध्ये अटक झाली त्या गावात उभारण्यात आलेल्या स्मारकाचं काम गेल्या 40 वर्षांपासून रखडलेलं आहे। 1986 साली भूमिपूजन झालेल्या या स्मारकाचं काम वर्षानुवर्षे रखडलंय। उद्घाटनावेळी राजकीय नेत्यांनी भव्य दिव्य स्मारक उभारण्याचं स्वप्न दाखवलं, पण ते स्मारक पूर्ण कधी झालंच नाहीये। जवळपास 40 वर्ष उलटलेली आहेत। 40 वर्षांनंतरही स्मारकाची वास्तू अगदी जीर्ण झाली आहे आणि या स्मारकावर जवळपास 80 लाख रुपये खर्च झालेत, पण त्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रखडलेले स्मारक पाहून शिवप्रेमींना वेदना होत आहे। ज्या वेळेला संभाजी स्मारकाचं ओपनिंग झालं त्यावेळेला ज्या रती महारथी म्हणजे शरद पवार, छत्रपती संभाजीराजे असे खूप नावाजलेले नेते आले। त्यांनी सांगितल्याने आम्ही 2 वर्षात हे सगळं स्मारक असं उभं करून देतो की इथे महाराष्ट्रात नाही भारतात नाही असं आम्ही उभं करून देतो। आज त्याला 28 वर्ष झाली तरी ते स्मारक तसं आहे। तर संभाजी महाराजांबद्दल असलेली ही आस्था तर लोकांनी लवकरात लवकर बदलून, सरकारने बदलून ती लवकरात लवकर एक छान सुसज्ज असं स्मारक व्हावं। सरकारने त्यावेळेला आमच्याबरोबर तडजोड करून इथून 3 किलोमीटरवर स्मारक उभं करायचं म्हणून तिथं जागा वगैरे आम्हाला द्यायला सांगितली। आम्ही ती सरकारला घेऊन दिली, पण 65 लाख रुपये खर्च होऊन सुद्धा आज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली। त्या जागेत आहे तसं ती इमारत पडलेली आहे। त्या इमारतीत सुद्धा खूप भ्रष्टाचार झाला, ते सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं, पण शासन सगळं हे फक्त कसा झोपेचं सोंग घेतल्यासारखं गप्प आहे। जेवढ्या यातना संभाजी महाराजांना ह्या मुघलांनी दिला नसेल तेवढ्या यातना आपण हे स्मारक उभं करायला म्हणून जे झोपडं बांधून ठेवलेलं आहे तिथं तेवढ्या यातना आपण हे सरकार त्यांना देत आहे। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आपल्यासोबत जोडले गेले। शेखरजी, गेल्या 40 वर्षांपासून या स्मारकाचं काम रखडलेलं आहे, त्यामुळे शंभूराजांच्या स्मारकाची उपेक्षा सुरू आहे। गेले 40 वर्ष हे काम रखडलेलं आहे। झी24 तास या बातमीसाठी त्यांनी मोहीम हाती घेतलेली आहे। जोवर हे स्मारक उभारलं जात नाही तोवर झी24 तास याचा पाठपुरावा करणार आहे। नेमकी काय कारण आहे 40 वर्ष लागण्याची? खरं सांगायचं झालं तर यावेळी महायुतीचं शासन आल्यानंतर 5 कोटीचा निधी देखील तिथं आपण उपलब्ध करून दिलाय कसब्या इथे, आणि कसब्या इथेच ते भव्य स्मारक व्हावं या इच्छेने तिथे नितेश राणे असतील, जठार असतील, पालकमंत्री उदयजी असतील, योगेशजी असतील आणि आम्ही सगळे एकत्रितपणे ते प्रयत्न चालू आहेत। तिथला प्रॉब्लेम काय आहे की जो देसाई वाडा आहे ती जागा प्रायव्हेट आहे। ती प्रायव्हेट जागा असल्यामुळे एक तर ती एक्विजिशन किंवा स्वखुशीचं ते आपला प्रयत्न त्यांच्याशी निगडीत चालू आहेत, आणि हे सगळं करत असताना 5 कोटीचा निधी आता जे आहे जे जिथं एक्झिस्टिंग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होण्याचं सगळं इस्टिमेट्स होऊन टेंडर पर्यंतची प्रक्रिया देखील पुरी केले। आदरणीय अजितदादांनी बजेटमधून खास बाब म्हणून त्यावेळी आपल्याला ती मंजूर करून दिली होती। मी सातत्याने कसब्याची जे आहे ते स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांच्या योग्यतेचं व्हावं या दृष्टीने मी निश्चितपणे प्रयत्न करत आहे। हा एक भाग झाला। दुसरा भाग आहे जी आता आपल्याला जे सांगितलं की संगमेश्वरच्या इथे जी जागा घेतलेली आहे ती जागा काय झालंय ट्रस्टची आहे, म्हणजे ती ट्रस्टची असल्यामुळे सरकारी नाही आहे तिथे, आणि त्या जागेमुळे तिथलाही प्रकल्प त्यांनी खरं म्हटलं तर पूर्णत्वात नेला पाहिजे। त्या ट्रस्टशी बोलून त्या संबंधी आपल्याला काय मार्ग काढता येतील, कारण ती ट्रस्टची जागा असल्यामुळे डायरेक्टली शासनाचा जो पर्यटनाचा निधी आहे तो डायरेक्टली तिथे खर्च होत नाही, कारण ते कसबा गाव हे पर्यटनाच्या अंतर्गत समाविष्ट आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव झालेलं असे ते 2 वेगवेगळे विषय आहेत, म्हणजे एकाला एक नाही तर वेगवेगळ्या विषय आहेत, आणि दोन्ही विषयामध्ये
लक्ष देऊन तिथली स्थानिक मंडळींना कन्व्हिन्स करण्याची भूमिका घेऊन, कारण शेवटी जागा जोर आपल्या हातात मिळत नाही, शासन काय पैसे द्यायला बांधील. कालच योगेश कदम देखील तिथं आलेले आहेत, शंभूराजे आपले पर्यटन मंत्री आहेत, त्यांची इच्छा आहे तिथं येऊन निधी भरपूर द्यायचा. फक्त जागा उपलब्धतेचं काम कलेक्टर आणि महोदयांच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर तिथे प्रयत्नशील आहोत आणि जागा झाली की त्यांना साजेसं याच्याही अजून होईल. तोपर्यंत हे 5 कोटीच्या मध्ये ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. नक्कीच. धन्यवाद शेखरजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.